ह्या लोकांना तसं बघायला जर गेलं या 2-4 गावात, त्यांच्या उसाला काही श्रीरामच पाहिजे अशी काही परिस्थिती नाही. त्याची सोय आधीच श्रीदत्तांनी केलेली आहे. 15,000 टनांनी ऊस तुमचा जाणार आहे. तुम्हाला काय तसं म्हणलं तर आधी श्रीदत्तांनी जर ठरवलं कल्याणराव तर तिकडचाही सगळा आणतील. माझी तुम्हाला विनंती एकच, श्रीराम सहकारी साखर कारखाना हा सहकारी कारखाना आहे. या तालुक्यातला पहिला कारखाना झाला तुमचा फलटण शुगर नावाचा कारखाना आपट्यांनी काढला 26 साली 32. हा कारखाना कशा राजकारणातून गेलेला आहे या तुम्ही सगळ्यांनी भोगलेलं आहे. किती मारामाऱ्या झाल्या. मी स्वतः 96-97ला 3-3.5 लोक घेऊन फलटणवरनं इथं आलो. गेटमध्ये काय झालं हे अजून कोणाला आठवत असेल, कोणाला आठवत नसेल, तरुण पिढीला माहिती नसेल. रत्न कारखाना गॅस चालू झाला साखरवाडी, बंद का पडला हे तुम्हाला माहिती आहे. मी काही त्या विषयावर आता जास्त बोलणार नाही. आणि तीच परिस्थिती आज श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर वेगळ्या कारणाने आलेली आहे. नंबर 1 माझा मुद्दा असा आहे की श्री कल्लप्पा अण्णा आवाडे आणि त्यांचे चिरंजीव आणि नातू हे सध्या पॉलिटिकल पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीत आहेत. 15 वर्ष त्यांनी कारखाना चालवला तेव्हा ते काँग्रेस होते किंवा काँग्रेस संस्कृतीत आपण जसे काँग्रेस संस्कृतीत होतो आहे मनाने अजूनही आपल्या डोक्यात काँग्रेसचे तसे संस्कृती म्हणतोय, राजकारण म्हणत नाही. आज ते भाजपत गेल्यानंतर आजच त्यांना कसं काय सुचलं हे आपल्याला परवडत नाही. 15 वर्ष त्यांना परवडलं नाही. तेव्हाही ते म्हणत होते की आम्हाला परवडत नव्हतं. तुम्ही आठवते का तुम्हाला श्रीरामने एकदा सोडायला निघाले होते शरद पवार साहेबांनी, कामगारांनी तिथं असा धुमाकूळ घातला. त्यांना सवय नाही जवाहर कारखान्याला, त्यामुळे आम्ही जातो सोडून. शरद पवारांनी त्यांना थांबवलं. सन्माननीय खासदार माजी आणि पुढे कधी होऊ शकणार नाहीत अशी ईश्वरचरणी आज नागपंचमीची माझी प्रार्थना आहे. त्यांनी पहिलं जर काय केलं असेल, आता आवाडे नाही म्हणतात ते, मध्यंतरी त्यांची क्लिप तुम्ही ऐकली असेल. मी काय त्या आवाड्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायला तयार नाही. आवाड्यांचे स्वभाव मला माहिती आहेत. आणि ज्या माणसाने असेंब्लीच्या लॉबीमध्ये 1 मिनटं तिथं मला भेटले, आम्ही दोघं कुठं चाललो होतो, मी आत चाललो होतो, ते बाहेर चाललो होतो. मी त्यांना म्हटलं की शिवाजीराव देशमुखांचा कारखाना तुम्ही तर घ्यायला निघाला तर आमचा घ्या. 2 दिवसात जे कुटुंब इथं आलं आणि तिथनं पुढे श्रीराम बाहेर काढला, त्यांना 15 वर्षानंतर वाटलं का की हा कारखाना तोट्यात, हे राजकीय तोटा आहे. त्यांच्यावर प्रेशर आणलं गेलं का तर कारखाना बंद करायला पाहिजे. त्यांना सगळ्यांना माहिती आहे. नक्तमूल्य मायनस आहे का नाही हे सगळ्यांना माहिती. राजकारण आणलं कोणी? मी आणलं. कल्याणराव समजून घेण्यासारखे कारस्थान. दुसरा मुद्दा, दुसऱ्या दिवशी कच्ची फायनल यादी होणार होती 25 साली, तेव्हा मुख्यमंत्र्यांकडनं स्टे कोणी घेतला? प्रशासक कोणी नेमला? निवडणुका कोणी पुढे ढकलल्या? नंबर 3 मुद्दा, आम्ही हे सगळं हायकोर्टातनं आणलं. काय काय हायकोर्टाने निर्णय घेतला बाळासाहेबांनी सांगितलं तुम्हाला. पहिला निर्णय असा झाला की प्रशासक उठला, बॉडी परत ताब्यात आली. आणि लक्षात घ्या की मुदत संपल्यानंतर या बॉडीला तिथं राहायचे अधिकार नाहीत, हे मलाही मान्य आहे. परंतु ही बॉडी जी आज काम तिथं करते जालेंदर साहेब, ही हायकोर्टाची ऑर्डरने करते, हायकोर्टाने लावलेली बॉडी आहे. हे आपण केलेलं नाही आहे किंवा हायकोर्टाने त्यांना दिले काम करायला. आणि काय काम करताना एक अट घातली की तुम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ नका. ह्याच्यातनं बाहेर पडतोय ना पडतोय.
काम सुरू करायचं ठरलं की आवाड्यांनी पत्र पाठवलं. तुम्ही हे सगळा सिक्वेन्स बनात ठेवा. आणि हे कारखाना बंद पडल्यानंतर फायदा कोणाचा होणार आहे? स्वराज्य कारखाना चालू राहावा. त्याचं कारण माझं उघड माझी खासदारांना म्हणणं आहे की पहिले तुम्ही तुमच्या कारखान्याचे सगळे अकाउंट बाहेर काढा. किती क्रशिंग केलंय काढा, कुठल्या भागातनं क्रशिंग केलंय काढा, रिकव्हरी काढा आणि दिलेले दर काढा. आणि दिलेले दर हे तुम्ही कधी दिले सांगताना सांगतात श्रीराम कारखान्याने साखरवाडीने दिला तर मी 1 रुपया जास्त देईन. अरे बाबा 1 रुपया तू जास्त दिला आणि 6 महिन्यांनी दिला तर व्याजाने मरतात ना, नाही मरत होय? असा हा श्रीराम कारखान्याच्या मुळावर हा माणूस आलेला आहे आणि त्याला सत्तेतनं साथ मिळते. हे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचं दुर्दैव आहे. कधीही मी मुख्यमंत्री एवढा बोलू नये या मुख्यमंत्र्याबद्दल, कारण माझ्या त्यांचे वैयक्तिक एवढा दुसरा मुख्यमंत्री असता तर आतापर्यंत मी चिंता केल्या असत्या, सगळंच सांगितलं असतं. माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की तुम्ही पैठणच्या राजकारणात शेतकऱ्यांचं पोट मारू नका. हा सगळा तुमच्या संसाराचा प्रश्न आहे. संबंध गाढ. कोण आलं होतं? साखरवाडीची लोक खंडाळ्यात. मी आलो होतो. मी बोलवले होते का कोण? तीच श्रीरामची अवस्था करायची आहे त्यांच्या डोक्यात. का? तर उपळगाला ऊस पाहिजे. उपळगाला ऊस टाकणार कोण? रेट माहीत नाही, कधी देणार माहीत नाही. बिलं दिली, बिलं मागायला गेला तर मार खाऊन परत येतोय. ही परिस्थिती आहे. आहे का हिंमत जालिंदर साहेब? टाकून दाखवा. चल, आहे का हिंमत? सांगा ना मला. अरे हे सगळं कृपेने चाललंय देवेंद्र साहेबांचे हे मोठे आवडतात. आमचं जर काही चुकलं असेल तर आम्हाला नका देऊ तुम्ही परवा. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक स्टेप टाकलेली ही आपण कायदेशीर हायकोर्टातनं केलेली. प्रत्येक स्टेप ते काढूच शकत नाहीत राजाभाऊ. शेवटचं आहे की हे आता आमचा निर्णय होणार आहे की हायकोर्टाने सांगितलेल्या बॉडीला विरोध करून त्याची मुदत संपली आहे म्हणून कारखान्याला मदत करा नका, कारखान्याने निर्णय घेऊ नका. हा जो निर्णय आम्ही कोर्टात मांडला, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यावर कदाचित कोर्ट कंटेम्पची केस होऊ शकते आणि ती मला करायची नाही. हे तुम्हाला सांगून टाक. आपल्या तालुक्याचा प्रश्न हा महाराष्ट्रातल्या तालुक्याच्या किती तालुक्यात 36 तालुक्यातला एक तालुका आहे आपला 36 जिल्ह्यात. हे का करतात? कशासाठी करतात? त्यांना कारखाना पाहिजे का? श्रम कारखाना द्यायचा का? तुमच्यासमोर मलाही मागायची काही गरज नाही. मगाशी कोणतरी म्हणलं ना मी जादू करीन. मी जादू केलेलीच आहे, फक्त गोट्या माझ्या हस्ते नाही गेली. माझं म्हणणं आहे रणजित नाईक निंबाळकरला कारखाना चालवायचा असेल तर त्यांनी 7 कोटी द्यावेत. विश्वास भोसलेंनी 7 कोटी द्यावेत आणि शिवरूप खर्डेकरांनी 7. झाला 21. झाला कारखाना चालू. आम्ही नाही करत पॅनेल, सोडून दिलं. चला, तुमच्या संसाराच्या पलीकडे मला राजकीय सत्तेची काय हवा नाही. अहो पैठणचा बाजार साखरवाडीच्या बाजारासारखा उद्ध्वस्त झाला 10 वर्ष जालिंदर. तुमचं अख्खं गाव बारामती चौकात असतं. तुला माहिती आहे मी काय बोलतो. 2002ला कारखाना निघाला. सन्माननीय विश्वासराव भोसले कुठं होते? झक मारायला. शिवरूप खर्डेकर आमच्या बरोबरच बिनविरोध मिळाला. अहो फार आहे ओराळलो आम्ही. कारखाना फार आला. नंतर जेव्हा भोकाव दिसली ना, हे कर्ज ते कर्ज, बाळासाहेबांची निम्मी टक्कल त्याच्यानी, म्हणून टोपी घालते. हे गाड्या भेटलाय म्हणून माझा निम्मा भार कमी झाला. नाही तर तुम्हाला मी खरं सांगू का, उगाच बाळासाहेबांचं कौतुक करतो. अभ्यास करतोय. किती जण अभ्यास करतात, कागद वाचतो. डॉक्टर की कधी करतोय मला माहीत नाही, कारण रोज 10 फोन माझे येतात. हे सगळं चाललेलं आहे.
परत मी तुम्हाला सांगतो की खासदारांनी जे विमानतळ काढायचे स्वप्न भोंगा दाखवला ना तुम्हाला, तुमच्या जमिनी द्यायच्यात आता. चौदरवाडीत गेलो होतो, ते म्हणाले की आमच्या जाणार तुमची काय लांब नाही, कुठं लांब नाही, जयंती लांब नाही, नका काळजी करू. खासदारांच्या रेल्वेत जमिनी गेल्या त्याच्या बापाच्या, आता ह्याच्यात विमानतळात तुमच्या जमिनी जातात. काय बोलल, काय त्याला अर्थच नाही अशा वल्गना करतो. माझं तर मत आहे की आता मुलांना शिकवू नका, मुलींना शिकवू नका. एअरपोर्ट येणार आहे तर मुलींना एअर होस्टेस करा, म्हणजे त्या तरी नोकरीला चांगल्या लागतील, जग बघून येतील. काय विनोदाचा भाग चाललाय अरे त्या विमानात बसायला हे लोणंद शिरोळमध्ये कधी लोक बघितलेत का कोणी? हा होय अंकुश, तुझ्या दारातनं जाते अहो 2च माणसं, एक ड्रायव्हर आणि एक गार्ड. हे याचं डोकं. आणि ह्या माणसाच्या हातात तुम्ही जर हा कारखाना देणार असाल का, तर 15,000 रामराजे देतील, मग आम्हाला द्यायचं काय कारण आहे, मग आम्हाला थोडंच मिळत नाही. माझ्यावर तुम्ही हे पैसे भरून उपकार करत नाही आहात, स्पष्ट शब्दात बोलतो. कुठलंही मत मागायला मी यावेळी आज तुमच्या समोर आलेलो नाही. माझं जर या कळेस ऐकलं गेलं नाही आणि 17 कोटी कळले नाहीत, तर श्रीराम कारखान्याला सप्टेंबर महिन्यात संचालक मंडळ राजीनामा देईल. जालिंदर आम्ही भांडत बसणार नाही, स्पष्ट सांगतो. श्रीराम कारखाना सरकार आणि तुमचं भविष्य तुमच्याकडे. तो रणजित चालवेल, आणि तो विश्वास चालवेल, तर तो सावकार चालवेल. आसूचा सगळ्यात मोठा सावकार आपला आहे, तो आसू 3% देतोय. कोणाला पाहिजे का 3%? पाठवून देऊ का? सगळे त्यांचे एजंट चिटपाळे जसे असतात ना, तसे सावकाराचे एजंट ठरलेत प्रत्येक गावात आहेत. तुम्हाला नसतील तर देतो पाठवून, कमी पडलं तर मला सांगा. त्यांना विनंती करतो की तुम्हाला गिऱ्हाईक मोठं आहे. आहे सगळं माहिती आहे जालिंदर, आम्हीच वाढवलेली पाप आहेत, कशाला मला बोलायला लावतो? मग तू बोलायच्या आधीच मी बोललो ना. सगळं माहिती आहे, नावं घेऊन सांगेन मी तुला. काय नावं नको, नावं घ्यायला लेगा बायका वगैरे लाजता तुम्ही. रणजितचं नाव घेत नाही, ह्याचं नाव घेत नाही, त्याचं बांगड्या भरा. कार्ट्यांनी दिल्ली हलवली आणि तुम्हाला पांढऱ्या टोप्या घालून हलवता येत नाही वे पलटण. झुरळाने हलवली की नाही दिल्ली? गावागावात आलेली पोरं होती सर, ती काय फक्त शहरातली पोरं नव्हती आणि पोरी नव्हत्या. अहो त्यांची हिंमत 10% तरी दाखवा. संसार तुमचा, मुलाबाळांचा संसार, आणि तो सतीश बोलला हीच वस्तू तिथे आहे. 3ही कारखाने चालू झाले, उपळाचा कारखाना चालू होऊ शकत नाही, आणि झाला तरी मला त्याची किंमत नाही. उपळाचा कारखाना जर नीट चालायचा असेल तर त्यांना आमची शुभेच्छा आहे, पण ते चालणार नाहीत. बोलू नये या गोष्टी. अहो पोलीस यंत्रणा वापरून हा वसुली करतो. काय झालं त्या मुलीचं ते कशातनं झालं, मला त्या विषयावर बोलायचं नाही असं, आणि मलाही कळतंय. ती मुलगी गेली, बेआबरू आपल्या तालुक्याची झाली, आमच्या गावाची झाली. त्या गावात 27 पिढ्या नाईक निंबाळकर आहेत, त्याच्या पिढ्या नाईक निंबाळकरांमुळे संबंध गाव बरबाद झालं, बदनाम झालं. मला पटणाऱ्या गोष्टी नाहीत. मतं मिळतील ना मिळतील, नाही मिळतील, काय फरक पडत नाही जालिंदर. आणि हे अशी लोक तुम्ही जर उरावर घेणार असाल आणि मला म्हणत असाल की तुम्ही बाहेर काढा, हे बघा देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला मदत करणार नाहीत. जोपर्यंत आपल्याला स्टेट गॅरंटी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कर्ज मिळणार नाही. जर स्टेट गॅरंटी मिळाली नाही तर दारू चालवायला तयार असताना त्याची परवानगी मिळाली तर दारू चालवतील, तीही परवानगी नाकारली गेली. आणि गव्हर्नमेंट गॅरंटी नाही, खाजगीकरण नाही, देवेंद्र साहेबांची कुठलीही मदत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीसाला दाखवून द्या की आम्ही 22 कोटी गोळा करून तुझ्या छाताडावर हा कार्यक्रम चालू आहे का? हिंमत सांग.
बाकीचं द्या सोडून येत पोळकट तुळकट, काय त्याचा उपयोग नाही. रणजित निंबाळकरला म्हणावं तुझ्या कारखान्याला तू काय करायचं ते कर, आग लाव त्याला. त्याचं जर मला इतकं माहिती आहे तरी मी बोलत नाही. बाबा त्यांनी काढलाय कारखाना, तो उद्योगपती आहे, त्याचं काय अजून असेल, आपल्याला काय करायचं. रावत नाही म्हणून सांगतो. तुमच्या दारूसाहेबांनी त्याची डेअरी विकत घेतली, ते व्यवहार 8-2 दिवसात फायनल. हे गोट्याला घातला सुलेत, कुठे तो बायका दाखवायचा ना, तो कुठे ते रुमालिया माधुरी दीक्षित लगावायला हे असतं, तुला माहीत दिसतंय माधुरी. ते गेला आज, त्याने काय केलं सांगू का तुम्हाला. गेट आहे गोट्या, त्याला विकला 400 कोटीला, कर्ज घेतलं त्याने. अख्खं त्या ह्याचे आकडे कोटीच्या खालीच नाहीत. नाही, आज बॉयलरच नाही. ते काय असतं डेअरीत मला माहित नाही हो. आज जे काही मशीन लागतं ना ते काढून आधीच विकलं होतं. बाळासाहेब, तुमच्या आता तुमचा श्रीराम कारखाना त्याला दिला ना, तो तुम्हाला वर्षात नाही तुमचा कारखाना स्क्रॅप म्हणून विकला. विक्रम भोसल्याला सांगा गिऱ्हाईक चांगलं. विक्रम भोसल्याला मला निरोप द्या, टपून राहा म्हणावं. भंगार किंग, भंगारचा राजा, तुमचा सरपंच, तुमचा सभापती. अरे वा, अरे वा, वारे साखरवाडी. कुठं घेऊन चाललाय साखरवाडीला, कुठं घेऊन चाललाय तालुक्याला. एक भंगार किंग, एक मटका किंग, एक बायकांच्या मागे लागलेला लिंगपिसाट, एक सावकार. घ्यायचाय तालुका ताब्यात, खुशाल द्या, आम्ही मजा बघणार. मी तर थकलोय म्हणजे वयाने थकलोय, डोक्याने थकलेलं नाहीये. तुम्ही म्हणाल चालता येत नाही तर कशाला भानगडीत पडता. नाही पडणार, ही शेवटचीच लढाई आहे. नाही तुम्ही ऐकलं, तुम्ही तुमच्या भविष्यात. आम्हाला परत नाईक निंबाळकर कुटुंबाला विचारायचं नाही, आम्हाला सत्तेची हाव नाही. आम्ही काढलेल्या संस्था आम्ही चालवत बसू, शिक्षणाचं केंद्र पलटण करू, हे आम्हाला कळते. काही राजकारणाची आम्हाला गरज नाही. मला स्वतःला तर कधीच आवडलं होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही की 15 वर्ष जो मंत्री राहिला आहे, 7 वर्ष सभापती राहिला आहे, तो हे म्हणतोय तुम्ही खोटं बोलता. अजिबात सत्तेची हौस नाही. सत्ता वापरणारी मंडळी चांगली नव्हती म्हणून तुमच्यात. काय तुमच्या गावाचा वैभव होतो. जुन्या पिढीला आठवत आहे की नाही मला माहीत नाही, तरुण पिढी. बाळासाहेबांना मी सांगत होतो, इथं काय नव्हतं एवढं विचारा कुठं. ते श्रीराम कारखान्याचं वैभव माळेगावपेक्षा जास्त रेट देत होते. आणि आपण कुठं चाललो हे आपल्यालाच कळत नसेल, आणि तुम्हालाच कळत नसेल, आणि तुम्हालाच त्याची गरज नसेल. मला गरज आहे अजिबात नाही. कमिन्सची 80 पोरं इथं कामाला आहेत की नाही एवढं सांगा. कमिन्सला ऐक भैया, या आत्ताच्या आमदाराने आणि त्या खासदारांनी जेव्हा कुलूप लावलं, ही पोरं कुठं बसली होती बायकोच्या खुशीत. आज 25-25, 35-35 हजार रुपये पगार घेत आहे. ते कायम झाले, त्याला 45,000 रुपये पगार आहे. जालिंदर साहेब, वाचवायचं कोणी. आणि ह्यासाठीच मी तुम्हाला सांगत होतो की करून ठेवलंय, कष्ट आहे, जिद्द आहे, आणि तुमचे आशीर्वाद होते म्हणून हे झाले. हे जर ठेवायचं असेल तर यांचा ठेचायला पाहिजे. आणि श्रीराम कारखाना एक कारण झालेलं आहे. पैसे गोळा झाले की आपण सुटलो, ताठ मानेने आपण कारखाना चालू करू शकतो. ते माझ्या हातात राहिलेलं नाही, कुठली जादू नाही. नाही तर तू असं कर, कोण बोलला ना जादू, तू बोलला ना जा तू रणजितकडं, नाहीतरी तुझी ओळख आहे मला माहिती आहे. 7 कोटी माग त्याच्याकडे, बघ काय होत. तिथनं ओट सावकाराकडे जा, आणि जाता येता विश्वास बसल्याकडे जा, 7 कोटीचे चेक घेऊन ये, विषय संपला, जादू झाली. अरे एक पैसा देणार नाही हो. या तिघांच्या पैकी एक पैसा कोण देणार नाही. हे नुसतेच काय झालंय मी तुम्हाला सांगू का,
बाळासाहेब कर्जमुक्त झाला नसताना कारखाना आले असते का पुढे? सांगा ना. आणि साखरवाडीच्या लोकांना तुम्ही सांगा, तुम्हाला हे सगळं फेस करायला लागत नाही. तुम्ही आला, तुम्हाला शब्द दिला, 6 महिन्यात आपण सुप्रीम कोर्टातनं केस बाहेर काढली, तुमचं वाटोळं केलं ज्यांनी, त्याला घेऊन तुम्ही नाचताय. खुशाल नाचा, त्याला देऊन टाका कारखाना, आमचं काही म्हणणं नाही. खुशाल देऊन टाका. जेवणं घाला, मटणं घाला, बोकडं घाला, गाया घाला, म्हशी घाला, काय घालायचं ते घाला, आणि त्याला मतही घाला. इतका वैतागलोय मी. चिडलेलं नाही, तुमच्यावर चिडणं मला जमणार नाही. माझ्या घराण्यात जनतेवर कोण चिडलेलं मला माहित नाही. वैताग 100%. कारण आहे, केलेले कष्ट वाया घालवत आहे. तुमची साथ त्यांना अप्रत्यक्षरित्या मिळतेय, घाबरून का व्हायना मिळते, पोलीस चौकीच्या भीतीमुळे मिळते. आणि मला तुम्ही सांगताय की तुम्ही करा. यायला केलं तेवढं बाद झालं बाळा. यांनी राजीनामे दिले होते, मंत्रिमंडळात बसलो होतो, फोनवरनं सांगितलं राजीनामा द्यायचा नाही. खरं का कुठं सांगा? किमतीन विलासरावने अपमान केले, सहन केले. विलासराव म्हणाले, रामराजे विकून टाका तुमचं डबडं, व्याज वाढतंय. म्हणलं, विलासराव माझ्या आजोबांनी काढलेला कारखाना आहे, मी विकणार नाही. करायची असेल तर मदत करा. अजितदादाने 15 मिनिटात राज्य बँकेतनं आम्हाला आकललं. आम्ही घाबरलो. राज्य सहकारी बँकेत बोलू नये दादांचा विषय गेलेत. 15 मिनिटात सांगितलं की राज्य बँक तुम्हाला मदत करू शकते. चौ बाजूनी घेरायचं. कोणाला घेरायचं? एकटं रामराजेला का? आज कधी नव्हते मी जे बोललोय ते बोलतोय की मी जी मिनिस्ट्री चालवली, ह्या कृष्णा महामंडळाचं एक असं वैभव होतं की कृष्णा महामंडळाला पैसे मिळू नयेत असं मानणारं, असं धोरण घेणारं सरकार तिथं होतं. अनुशेषाच्या प्रश्नावर मराठवाड्यात विदर्भाला पैसे जावेत, पैसे पश्चिम महाराष्ट्राला देऊ नयेत. अहो 2/3 आमदार आपले असताना शेळपटासारखे असे खाली मान घालून बसायचे. असे हे आपले आमदार 5 जिल्ह्यात. काय एक तुम्हाला सांगू, एकट्याने बजेट नसताना एवढं 90% ऑब्जेक्टिव्ह कृष्णा महामंडळाचं मी तयार केलेलं आहे. तुमचं जे दिसतंय ना हे मीरा देवघर, याचं पाणी तुम्ही लोकही वापरताय. 36 गावं डोक्याने खेळ केला म्हणून केले. राजकीय ताकदीचा उपयोग नव्हता, कारण राजकीय ताकद तेव्हाही आपल्या उलटी आहे, आजही आपल्या कारखान्याची उलटी आहे. आपल्याला त्यात नवीन काही नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करीन या मीटिंगमध्ये, तुम्ही आम्हाला सांगा की हा कारखाना रामराजे तुम्ही चालवू नका, आम्हाला चालवायचा आहे, आमच्या कार्यकर्त्यांना द्या, आम्ही द्यायला तयार आहे. 21 कोटी रुपये तुम्ही द्या. आणि 21 कोटी रुपये सरकारने आम्हाला कसे द्यायचे तेही मी आत्ता इथं हुडकून काढले. मायनीचं ट्रस्ट खटावमध्ये मायनी आहे ना, तिथं मेडिकल ट्रस्ट आहे बघ. तिथं काय घोळ झाला असेल. हा घोळ झाला, विद्यार्थ्यांचे पैसे अडकले, काय बऱ्याच भानगडी झाल्या बाळा. सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेले. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी मुद्द्यांची बाजू घेतली. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 30 कोटी रुपये 20 कोटी रुपये तुम्ही जर विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलणार असाल तर 20 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने त्या ट्रस्टला द्यावेत. सरकारने तर मनावर घेतलं तर आपल्याला डायरेक्ट त्यांनी 20 कोटी रुपये काढून द्यावेत ना. द्या की. मायनी ट्रस्टला दिले. आणि कोणी दिले? 14 ते 19 कोणाचं सरकार होतं. आणि त्याच्या पुढे मायनी ट्रस्टचे जे पानगडी झाले त्या काय मला बोलायचं नाही. ते तर तोंडपाठ ते अंधाराबाई बोलते ती त्याच्यावरच बोलते. देवेंद्र फडणवीस साहेबांना जर फलटण तालुक्याच्या कार्यकर्त्यांचीच फक्त बघायचे म्हणजे कोण? मुच्छडचा भाऊ, हा विश्वास आणि तो शिवरूप, एवढेच कार्यकर्ते. त्यांच्या कार्यकर्त्यांना इथं साखरवाडीत एक माणूस आहे का हो त्यांचा? असेल कदाचित, वर नाही हात करणार. घालाल का उपळव्याला ऊस? एक जणाने हात वर करायचा की आम्ही उपळव्याला ऊस घालतो. खरं की हातवर हिंमत असेल. मतं टाकतात त्याच्या बाजूनी, ऊस टाकता आमच्याकडं, पैसे मागता आमच्याकडं.
मार्ग काढायचा आम्ही, अडचणी त्यांनी काढायच्या. आणि इथं हे साखरवाडीचं सगळ्यात कौतुक असतंय बाळासाहेब, खासदार म्हणून निवडणुकीला आला, बाजार चढाला. पहिलं वाक्य काय बोलला माहिती आहे का? समोर माणसं बसली होती, सांगू का? दराचं काढलं तर खाली उतरेन शब्द होते की नाही? कुठं गेला रे तुम्ही? स्टँडवरचे सगळे चोर कुठं पळाला होता? झालं की नाही शंकरा? एवढं सांगा बरं. अरे हे तुमच्यात गट्स असतील तर काय त्याचा उपयोग आहे? काय करायचे ते कार्यकर्ते? उपयोगच नाही. तर किती तुम्हाला सांगू की तुम्ही घाबरू नका. संघर्ष तुम्हाला करायची वेळ झाली नाही म्हणून तुम्ही भाव चढलात. आणि खरं जर तुम्ही मला जर विचाराल 17 कोटी रुपये गोळा करून द्या, कारखाना चालू होईल, न पेक्षा 17 कोटी करूनही जर त्यांनी अडचणी केल्या, माझं स्वतःचं माझ्या नेतृत्वाखाली 10,000 लोकांचा मोर्चा आपण प्रांत ऑफिसवर घेऊ, याची हिंमत आहे का बघा? आहे का हिंमत बघा? आम्हाला अनुभव वाईट आहेत. हनुमंतराव तेव्हा चेअरमन होत. नाना पाटीलच्या पुतळ्यापासून 200, 400, 500 लोक असायचे बरं का शंकर? मी तिथला विचारत. आणि कॅनॉलच्या पलीकडे गेलं की 50च असायचे, गायब. आणि हेच होणार आहे. राजवाड्यापासून जर आपण मोर्चा काढला तर तेव्हा मिळतील का लोक? आणि पुढे येतोपर्यंत मी माझे भाऊच राहू. तुम्ही कशासाठी करायचं आहे सर? हे तुमची 7 जण असेल, तुम्हाला संघर्ष नको, तुम्हाला हे नको, भाव पाहिजे, चांगला संसार पाहिजे, चांगलं शिक्षण पाहिजे. अहो मी ह्यासाठी तुम्हाला म्हणत होतो हा माणूस नको. एका वर्षात त्यांनी वाटोळं केलं की नाही श्रीरामचं? एवढं मला सांगा फक्त. काय त्याला पडलं होतं त्याच्या कारखान्यात? अहो या प्रल्हाद पाटलाला 96 ते 99 काय कुठं आत्तापर्यंत एक तरी राजकीय त्रास दिला का मी? सत्ता माझ्याकडे होती, मी स्वतः मंत्री होतो. ज्या ज्या वेळेस साखरवाडी अडचणी झाले त्यावेळेस रामराजेच पुढे आलेले आहेत. आणि अडचणीत आणणारा आज तुमचा देव झालाय. आणि रामराजाला लाद बसून पलटणला जायला लागतंय. केवढं दुर्दैव आहे. या गणपती मंदिरात तुमच्या बायका रडल्या होत्या राजाभाऊ. इथल्या दिवाळीचे दिवस होते. फोनवरनं 5 कोटी रुपये श्यामराव भोसलेंना पाठवले. अजून किती करणार आहे आम्ही? आम्हाला मर्यादेत वरनं साथ नाही, खालनं साथ नाही. मग आम्ही काय 3 भावांनी एकमेकाला विकायचं का आता? तुम्ही असे बोलचोट. वरनं ते हे सगळे राक्षस, हा तर काय करेल काय नाही. त्याला हा कारखाना बुडवायचा, त्याला ऊस मिळणार नाही हे माहिती. हे बघा, साधा आकडेवारीचा विचार करा. 15,000 तुमचा कारखाना चालणार, हा 5,000 चालणार. 20,000 गेले, ह्याला कोण देणार आहे? कोणाची तोडीची आता अडचणी राहिलेली नाहीत. मागं पुढं होत राहणार. चिडबाळ गेमा करणार नाही असं नाही. या खोडीत मलाही माहिती झाल्या. तुमच्या नादाने मला बरंच कळायला लागलं. जे मला 4 डिग्र्या घेऊन कळलं नाही ते साखरवाडीच्या भानगडीत पडलो म्हणून कळलं. अरे खरंय, तुमच्या भानगडीत पडत होतो का मी? हे संजय बाबांनी ते काय करत होते ते करत होते. हे पुनर्जन्म मी दिला आणि मलाच गोडावं लागलं. हे असे एकाहून एक आहेत इथं. आता तिथंही तेच होणार आहे बाळा. हे बघा, साखरवाडीचा विषय, टिंगलीचा विषय, विनोदाचा विषय सोडून द्यायचे. झालं ते झालं. माझ्या मनात कटुता नाही. माझ्या मनात एकच आहे की जे काही केलेलं आहे ह्या तालुक्यासाठी, माझ्या हातनं जे काही झालेलं आहे, मी म्हणणार नाही सगळ्यांच्या आयुष्यात मी पूर्ण करू शकलो, सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकलो नाही, सगळ्यांच्या ट्रान्सफर देऊ शकलो नाही, सगळ्यांना जिल्हा बँकेत लावू शकलो नाही, सगळं मान्य. तर विकासाच्या दृष्टीने टाकलेली पावलं ही शाश्वत आहेत. आणि ही शाश्वत विकास तुमच्या समोर डोळ्यात आणला आहे की जो तुम्ही नीट ठेवला नाही, त्यासाठी चांगली जो लोक तुम्ही पुढारी म्हणून
नेतृत्व म्हणून आणली नाहीत. तर हे असले भंगार मुच्छड हे जर पुढे आले तर 1 वर्षात केलेली 30 वर्षाचे कष्ट वाया जाणार आहेत. श्रम गेला, साखरवाडी घालवणार, राहता राहिला फक्त उपळवे जाणारात. अहो या श्रीरामची तर मजा अशी आहे, आपण फक्त उपळव्याला शिव्या घालत बसलोय. खरा फायदा कोणाला मिळणार माहिती आहे का तुम्हाला? माळेगावला. तुम्ही बंद पडल्याचा फायदा कोणाला आहे? आज तुम्ही 15,000वर गेल्यावर त्यांच्या चड्ड्या सुटायची वेळ आली. अजितदादा गेले, पण अजितदादांना कळलं तेव्हा कळायला पाहिजे होतं की राज्य सहकारी बँकेत एवढं वेडेवाकडे कर्ज दिले ना. आम्ही जेन्युइन आहेत की आमच्याकडं 78 ते 2002 पर्यंत आमच्याकडं श्रीराम सहकारी साखर कारखाना होता का? आम्ही भानगडीत पडलो होतो का? 3 इलेक्शन आम्ही हरलो, आम्ही नाच सोडून दिला. हनुमंतराव पवार आणि त्यांचे सगळे यांच्या हातात. मी काही त्यांना वेडवाकडं बोलणार नाही, ती लोक गेलीत. सगळ्यातलं बाहेर काढतोय आपण आणि परत सगळं करून एक फटका बसतोय की आपण परत पहिल्या. त्याला काही अर्थ राहिलेला नाही. तुम्ही यावेळेस ऐकलं नाही तर तुम्हीच माझा नाच सोडा. हे आपलं तुम्हाला स्पष्ट सांगून निघालं. मला हे पटणार नाही की इतके कष्ट केले, इतकं तुमचा विचार केला, माझ्या बायको मुलांना केला नाही, एवढं तुमचं सगळ्यांचा मुला केला, त्याची शिक्षा मला देत आहे काय झालं असतं? साखरवाडी चालू नसतं. बाळासाहेब इथं आता बघितले होते. बाळासाहेब तुमच्यामुळे साखरवाडीत पडलो मी. कुठं बसले? इथंच बसले. जेव्हा वारकऱ्यांचा माणूस मला म्हणतोय की मला दागिने विकायला लागले, माझ्या डोळ्यात पाणी आले म्हणून मी कारखान्याच्या भानगडीत पडलो, अरे काय या शापित वास्तूला मला घेणं देणं? वास्तूच शापित आहे. इतकं सांगून जाणार कोण माणूस तुम्हाला भेटणार नाहीये. भोसले कंपनी, लक्षात घ्या. त्या डिक्याला सांगितलं यज्ञ कर मोठा, त्याने स्वतःच्या घरात गेला 4 माणसं बोलून. केला की नाही शंकरराव? हेच गेले होते, चौघाला निमंत्रण. हा डिक्या काय एकावर एक माणसं तयार झाली आहेत. या फलटणला कुठला शाप आहे काय मला काही कळत नाही. जरा 4 सुखाचे दिवस आले ना की मिठाचा खडा लागतोच आहे. म्हणजे हे मिठाचा खडा नाही, हा विषाचा तुकडा दिला आहे तुम्हाला. मरणारात तुम्ही, मी नाही मरत. आता राहता राहिला प्रश्न एकच आहे की रामराजे तुमची प्रकृती नसते तर कशाला आधार घेऊन तुम्ही झक मारता? कारण असं आहे की मला कमीत कमी अजून 5 वर्ष जगायचं. मी 29च्या पुढे हे सगळं टाळ्यावर आणूनच जाणार आहे. तुम्ही नाही आला ना, तुमची पोरं बाळा पुढे आणीन, तुम्हाला घरी बसवेन. मी घरी बसणार नाही. तुमचा मला कंटाळा आलाय, हा तुमचा आलेला आहे कंटाळा. तुमच्यात दमच नाही राहिला, रागच येत नाही. नेबळटात, बावळटात, मूर्खात अजून किती शिव्या घालू? आता आई बहिणीवरूनच शिव्या घालायचं काय? आता तरी माझा तरी राग करा की. रणजितचा राग राहिला बाजूला. कोणाविषयी काय बोलायचे? चुका आपल्या आहेत, आपण त्यांचं ऐकले. अहो 5-5 हजार रुपये घेऊन तुम्ही जर मतदान फिरवायला लागला तर कोण तुम्हाला सांगणार? काय कुठल्या तोंडाने तुम्ही रणजितला बोलणार आहात? ज्यांनी कोणी 5-5 हजार रुपये घेतले असतील, हिंमत आहे का हात वर करायची आत्ता? अहो दारं उघडी ठेवून तुमच्या गावातनं घेतलेत पैसे, रात्रीची लाईट लावून. मला सांगू नको झाले तर, बरंच माहिती असतं घरी बसून. तुम्हाला ते चालत असलं तर मला तरी काय करायचं हो? मी काय 5,000 तुम्हाला देणार नाही. काय म्हणणं आहे तुमचं? द्यायचं असलं द्या, नाही तर देऊ नका. जा तिकडे, तिकडे बघा. हे कारखाने चालू झाले नाहीत तर उपयोगाला जेव्हा घाल. आणि मी तुम्हाला इथे सांगून जातो, साखरवाडीत जबाबदारीने बोलतोय. श्री दत्ताच्या तिथं मी राजकारण केलं नाही. केलं का? माझं तुझं केलं का? माझं जर ऐकलं नाही ते इथे राजकारणाच होणार आहे. बघू तुमचा ऊस कोण तोडतं.
बघूच. आता हे आश्रय दम भरल्याशिवाय कल्याणराव माझ्यासारख्या माणसाला वेळ आली म्हणजे बघा कुठपर्यंत तुमचा निष्क्रियता गेलेली आहे. अजूनही कोण उठतंय का की तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यावर, एक जण नाही नुसत्या टाळ्या असं बघतोय रणजित आला काय असलेल्या काय तू बोलता येत नाही मला. आता बाळासाहेब इतके वाईट शब्द माझ्या तोंडात येत आहेत. अहो महाभारतात शिखंडी होती माहिती आहे का तुम्हाला? मागणं कारण भीष्माचार्य हा आवरत नव्हता. हा भीष्माचार्य आवरत नाहीत, समोर शिखंड्या बसल्या आहेत. आता अर्जुन कुठनं आणू? हा सर तुम्ही तरी शिकवा काहीतरी. काय तुमचं लेखांवर चाललंय काय? कुठल्या बाजूला तुम्ही गेला? झक मारली आणि राजकारणात पडलो असं शंकरराव वाटतं. केलं तर मी प्रामाणिकपणे केलं, त्यामुळे मला बोलायचे अधिकार आहेत. नाही पैसे काढले, नाही घर सजवलं. अहो ज्याला बापाचे पैसे 35,000 रुपये माझे देता येत नाही तो उद्योगपती झालाय. कुठनं झाला? त्याच्या बापाचे पैशाचे मेडिकलचे खर्च मी केलेत. काय म्हणणं आहे तुमचं? ह्या गोष्टी बोलायच्या नसतात. आपली भावकी म्हणून आपण करतो, माणुसकी म्हणून करतो, आणि त्याची जाणच राहणार नसेल. काय बोलतो काय वागतो आणि त्याला वरनं साथ मिळते. बरं आता माझं एक शेवटचं त्याला म्हणणं आहे, बाबा तुझं विमानतळ येऊन दे, आमचं काय म्हणणं नाही. तुझी कसली एक्सप्रेस काय रे ती 10 बुलेट ट्रेन काढ. देवेंद्र फडणवीसचेच फक्त त्याचे संबंध आहेत असं नाही, अमित शहाचे त्याचे संबंध आहेत. त्यांना जेवण जात नाही याचा फोन गेल्याशिवाय. अमित शहा हा मोदीशी संबंध आहेत. ट्रम्पला भेटताना याला विचारून जातात की काय बोलू. आता काय सांगू तुम्हाला, त्यांच्याकडनं आणखी पैसे. बघा खासदार साहेब एक काम करा, मायंडी ट्रस्टला जसे 20-21 कोटी रुपये दिले गेले ते देवेंद्र फडणवीसांना. तुमच्या खिशात पैसे नाहीत, तुमचे जे पैसे आहेत हे कर्जाचे आहेत, ते मलाही माहिती आहे. मला त्या विषयावर बोलायचं नाही, बोलायची इच्छा नाही. आणि एक स्वराज्य डेअरी घाण ठेवली होती तो कारखाना काढण्यासाठी. अहो तुम्हाला काय सांगू, त्या माणसाचं डोकं हे प्रचंड आहे. शिकलाय काय माहिती आहे का? काय शिकलं? तुझ्या घरी मिक्सर आहे ना? मिक्सर आहे ना? जर नादुरुस्त झाला की त्याला बोलू, त्यांनी तो डिप्लोमा घेतला. बघा माझं खोटं असलं. डिप्लोमा इन हाऊसहोल्ड अप्लायन्सेस. हाऊसहोल्ड अप्लायन्सेस म्हणजे काय? इस्त्री. त्या नादुरुस्त झाल्या की या महाराज अहो तुमचे हे राहिलं बाजूला, तुमची घरच बुडवायला निघालंय. कोणाचं चांगलं केलं होतं त्यांनी? कोणाचं चांगलं केलं एवढं दाखवा. तुम्ही आमचे दोष काढता, त्याला विचारा की तू काय केलं. अहो तुमचं पाणी घेऊन चालला होता शंकरराव, आपण जात नव्हतो तर अजितदादांनी पाणी नेलं असतं. किती जण आले? 300-400 लोक आपण गेलो होतो ना, म्हणून ते पाणी वाचले. अजितदादाला मान खाली घालायला लागली. तुम्हाला केलेलं तुम्हालाच जपायचं नसलं तर मी तरी कशाला जपत बसू? मी कशाला वाकूनपणा घेऊ? काय देवेंद्रचं माझं, मी फोन करून सांगेन 17:30 की तुम्हाला दिला कारखाना, आम्ही बाहेर पडतो. आपल्याला काय करायचं? तुम्ही देवेंद्र लावा फोटो, मुच्छडचा लावा, विश्वासचा लावा आणि सावकाराचा लावा. श्री दत्त हे वेगळे आणि ती दत्ताची 3 तोंड वेगळी. हा पुण्यवान दत्त आहे, ते पापी आहेत. त्या पाप्याच्या मागे जाणं हे महापाप आहे. महापाप करू नये. माझ्याही मागे राहू नका. नाही ना पटत, चांगला माणूस काढा, चालवा त्याच्या हातात द्या. माझं काय म्हणणं नाही. मी म्हणत नाही की मी अमरपट्टा घेऊन आलोय. अहो मला जरी काय करायचे, माझे दिवस असे आहेत. त्यानंतर तुलाही नातवंड आहेत, मलाही नातवंड आहेत. नातवंडांच्या बरोबर दिवस काढायचे दिवस, आणि आपण ह्याच्या खांद्यावर हात ठेव, त्याच्या खांद्यावर हात ठेव. काय घेणं देणं आहे मला तरी? काय हौस आहे?
त्या मंडळी नेहमीसारखं मनपाकळं बोललेलो आहे. कोणाला विडवाकडे बोललो असलं तर माफ करा. तुम्ही कसे असलं तरी मी माझे मानलेले आहेत. तुम्ही तुमच्या लाथा खाईन, तुमच्या दारात येईन, तुमच्या शिव्या खाईन, पण मुच्छडच्या शिव्या खाणार नाही. मुच्छडला सुट्टी नाही. त्याच्या हातात शेवटपर्यंत त्याला लढत द्यायला लागणार आहे. आणि त्याच्यात हिंमत नाही हो. त्याला म्हणावं ते पोलीस संरक्षण बाजूला काढ की मग बघू ना लोक काय करतात. अहो कशाचं राजकारण, पोलीस चौकीचं राजकारण करतो. तुम्ही काय त्याला घाबरता? लिंबोऱ्याचे कुठे आहे? तो होताच ना रे वर, त्याला धरला होता तेव्हा. लिंबोऱ्यात या गावाने एकट्याने नडले होते, सगळं गावच त्याच्या अंगावर गेलं होतं. यानं चांगला अनुभव. काहीतरी गेलं पिस्तूल लटकवून, ते पिस्तूलच पळून नेलं. काय लव ये तरी तेव्हा ती भयंकर हौस आहे. इथं पिस्तूल. आता तर त्या दिवशी मी फोटो बघितला, दसऱ्याच्या पूजेला हात्याला पुजतो आपण. 6 पिस्तूल आहेत. एकमेव माणूस असेल 140च्या देशात की ज्याच्या नावावर कायद्याने 6 पिस्तूल आहेत. जय देवेंद्र, जय नरेंद्र. आमचीही देतो पाहिजे तर. तोफखाने लाव. अहो कुठपर्यंत नेणार आहे ते स्वतःच्या? हे काय मी तुम्हाला सांगू का, त्याचा इगो, मराठीत काय म्हणतात माहीत नाही मला, हिमालयाच्या उंचीपेक्षा तो स्वतःला मोठा समजतो. काही लोकांना वाटतं की आपणच परमेश्वर आहे, त्यातला तो माणूस. दुसऱ्याचं भलं करायचा विषय येत नाही. मी म्हणेन तेच करायला पाहिजे. आता हे जे आमच्यातले गेलेत ना, एक 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 हळूच फोन करतायत, हळूच निरोप पाठवतायत. आता या काय कुत्र्याला कोण भेटेल? ती जी आमची कुत्री गेली होती ना, ही एकालाही भेटत नाहीत. जे कॉन्ट्रॅक्टर गेले होते ना, तुम्हाला जर मी नाव घेऊन बोलतो, या विक्रमला त्याची इतकी सजा भोगायला मिळणार आहे. मी बोलणार नाही 4 चौघात. मी त्याला फोन करून सांगणार आहे की अत्यंत चुकीच्या ठिकाणी मुलीला तू पाठवतेस. याच्यात तुम्हाला काय ओळखायचं ते ओळखा. अत्यंत चुकीचं झालं. त्याला मी आज रात्री ह्याच्यातनं फोन करणार. कारण आहेत चांगल्या घरातली, शेवटी खानदानी लोक आहेत. त्यांच्या लोकांना त्यांचे जर चुकत असलं तर सांगणं माझं कर्तव्य. नसेल ऐकायचं त्याला चुलीत गेला बंगाल. सभापती पण महत्वाचं नाही आहे, कोणाच्या बरोबर आपली मुलगी जाते हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या मी काय बोलतो ते. काय त्या पदाला काय घेणं देणं आहे? अहो या लोकांच्याबद्दल बोललो तर सीझन चालू असतोपर्यंत मी बोलू शकतो. दसऱ्या आता मलाच कंटाळा आलाय बोलायला, कारण मी घरी जाऊन TV बघत बसणार आहे. तुम्हाला राम राम. काय करायचं बाळासाहेब बोलू. गिरीचे पालत्या घडावर पाणी जर पडणार असेल तर आपला घडा घरी, तुम्हाला लखला जाईल तिथं नांदा, खुशाल राहा, त्याच्या पाया पडा, माळेगावचे गुलाम व्हा, उफाव्यात जाऊन मार खाऊन या, सगळं तुम्हाला शुभेच्छा. आमचं प्रेम तुम्हाला आवडत नाही ना, त्यांचं प्रेम बघून घ्या. हे सगळं एकदा बघाच तुम्ही, आणि मग मला बोलवा की रामराजे आम्ही तुमचं ऐकलं, जग मारली. तुम्हाला जर आम्ही ऐकलं असतं तर बरं केलं असतं. भाऊ 5,000 रुपये घेऊन मतदान करून त्याला खासदार केला नसता तर आज ही वेळ आली असती भाऊ. साधा विषय. तो खासदार 5 वर्ष होता, सत्तेतला माणूस होता. अगदी खरोखर सांगतो की अमित शहाच्या जवळ जाऊन बसलेला माणूस, मोदी साहेबांच्या जवळचा माणूस. काय केलं होतं त्याने आपल्या तालुक्यासाठी? उत्तर देऊन द्या ना त्याला. नाहीतर मला 5 वर्ष पाठवलं असतं तर दिल्ली लुटून आणली असतील. तुम्हाला आमच्या वरिष्ठांना आम्ही वर जावं पटत नाही, आम्ही काय करणार त्याला? हे असले पाठवले भांगार. स्वतःचं घर भरण्यापलीकडे काय केले ते? अशी तुम्हाला चालत असले तर तुम्हीच लखला. मी तुम्हाला खरं सांगू का, व्हायचा म्हणून बोलतो. तेव्हा आज नागपंचमी आहे, चांगला दिवस आहे असं वाटतंय. मनातले नाग बाहेर काढा आणि हे नाग ठेचा. घरात शिरतील, पांघरुणात शिरतील. माझं बोलणं लक्षात ठेवा फक्त. मी बोलतोय हे तळतळ काय म्हणून बोलतोय. तुमचं ज्यांचं
असे तळाच्या हातावर मुलं जपलेत, असे कार्यकर्ते जपलेले आहेत म्हणून बोलतो मी. आता काय मला बोलायचं कारण नाही. राजकारणात एवढं कोण कोणासाठी करत नसतं. मतं घेऊन विसरली जातात. एका गावात मतं कमी पडली तर त्या पुढाऱ्याला बसून दुसऱ्या पुढारी तयार केला जातो की नाही सांगा. मी केलं का? जे जुनी होती त्यांना शेवटपर्यंत जुनंच ठेवलं आणि रिस्पेक्टच दिलं. ठीक आहे, नवीन पोरं आली, अमुक झालं, ते सगळे राजकारणाचे विषय नको, त्या विषयावर मला बोलायचं नाही. देवेंद्र साहेब, माझी विनंती आपल्याला, नमस्ते पलटण देवेंद्र साहेबाला क्लिप पाठवा आणि मला द्या, मी पाठवेन की जशी मायनीला मदत केली ट्रस्टला तसा अपवाद करून ते जाऊन दे रे. किरकोळ भुंकड लोकांची नावं घेऊ नको, नावं घेऊ नको. अभिमन्यू पवार त्यांचे PO होते. कशाला शरद तू बोलतो? तेव्हा ज्यांना द्यायचे तेच माझं म्हणणं आहे, तेच माझं म्हणणं आहे. अभिमन्यूला दिले ना, आम्हाला द्या की 21. आम्ही काय तुमचं घोडं मारलं? बरं, आम्ही त्यांना म्हणलं, आम्ही देवेंद्र साहेबाला कधी बोललो आहे का? भारतीय जनता पार्टीबद्दल कधी बोललो आहे का? मी स्वतः जाता जाता सांगू का, देवेंद्र साहेबांचं काय असेल ते असेल, काय आपलं चुकत असेल कदाचित, परंतु आजच्या राजकारणात दिल्लीत जाण्यायोग्य माणूस हा एकटा आहे महाराष्ट्रात. म्हणून मी त्याच्याशी कधी पंगा घ्यायच्या तयारीत नाही. शरदराव होते त्यांना चढ, यशवंतराव होते त्यांना चढ. कोण महाराष्ट्राचा माणूस गेलाय सांगा ना मला? सगळ्यात मोठं राज्य. अहो, आपल्याला आखलं नाही आहे. सगळ्यात राज्य या देशात आपलं आहे. अहो, पश्चिम महाराष्ट्रात आपला रेव्हेन्यू देते कल्याणराव. हे विदर्भ मराठवाडा कोण देत नाही. रेव्हेन्यू जो आहे तो आपल्याकडनं जातोय. साखर आपल्याकडनं जाते, वीज आपल्याकडनं जाते, ज्वारी बाजरी मका आपल्याकडनं जातोय. काय आपल्याकडनं जात नाही? त्यासाठी या माणसाचे त्या लेवलनी राहावं अशा माझ्या अपेक्षा आहेत. चोरा चिलटांच्या नादाने स्वतःची बदनामी करून घेऊ नये एवढीच माझी त्यांना हात जोडून विनंती. त्याच्या पलीकडे मी काही परत बोलणार नाही. आपण मोठ्या संख्येने इथं जमलेला आहात, त्याच्या डबल मोठ्या संख्येने मला शेअर मिळवावेत एवढीच विनंती. नाहीतर इथं बसाल, टाळ्या हाणाल. सकाळी उठले शरदराव जाधव फिरताना 4 मेसेज करतील. तिथनं अरे बोलायला कोणाचे बोल की बाबा. अहो, सगळं तयार आहे. तुम्हाला मी सांगू का, सगळं तयार आहे. मी परत सांगतो, यंत्रणा अशी लागली. चिटबॉय, सचिव, बँकेचा विभागीय अधिकारी आणि तुमची सोसायटी करा काय करायचं. फक्त सह्या करून द्या फॉर्मवर. कॅश तरी वैयक्तिक बोलत नाही. तू गावचा पुढे गावात सगळं जम. वैयक्तिक विचारलं का जालिंदर तुला मी किती भरले आणि काय भरले तुला विचारलं का? काय मला इंटरेस्ट नाही. गावाला पुढे ठेवा. त्याला डायरेक्टर पाहिजे असंही नाही आहे. सरपंच आपला असेल नसेल, सोसायटी आपली असेल नसेल, तुम्ही बाहेर पडा. सतीश बोलला ते खरं आहे. बरोबर. सगळ्यांनी गावात बसायला पाहिजे एकत्र आणि 4 दिवसाचे पैसे. अहो, एका मिनिटात काय तुम्हाला सहीच करायची आहे, बाकी काय करायचं? काय कागदपत्र जोडायचे आहेत तुम्हाला? तुमची हिंमत असली तर करा, विश्वास असेल तर करा, नाही तर नाही करा. जाऊन द्या, गेला डबे. हा शेवटचा प्रयत्न आहे. त्याच्या पलीकडे श्रीराम कारखान्याचा प्रयत्न प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून होईल. हे नाही जमलं तर तेवढं तरी करा. आणि करताना घरात झुरळं जर असतील तर त्यांचं फ्रेम करा. झुरळांना आशीर्वाद मागा. दिल्लीत जे घडलं ती ताकद दाखवा. ताकदीशिवाय राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात, लोकशाहीत ताकद तर दाखवली नाही लोकशाहीची, लोकांची, तर तुमची कामं होणार नाहीत. झालेली कामं नको ते माणसाच्या हातात जातील आणि वाटवलं होईल. तेव्हा नागपंचमीच्या परत शुभेच्छा. आल्याबद्दल आपले आभार. आपण मान ठेवून 17 कोटी गोळा करायला मदत कराल ही अपेक्षा, आणि देव तुम्हाला सोबत द्यावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून रजा देतो. धन्यवाद.
कसं जरा खाली 2 मिनिटं. या ठिकाणी श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या गंभीर अशा प्रश्नावर महाराजांनी आपल्याला या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. सभा महाराजांनी घेतली ताब्यात, त्यामुळं या ठिकाणी सत्कार राहिलेला आहे. मी विनंती करेल कारखान्याचे चेअरमन सन्माननीय नितीन भोसले यांनी महाराज साहेबांचा या ठिकाणी हार घालून सत्कार करावा. त्यांना आज द्या. माननीय श्रीमंत